तर मंडळी तर पुन्हा आता आपण एकदा फ्रेश झालेलो आहोत ना, पुन्हा एकदा आपण फिरायला जातोय. कॉरिडॉर आहे म्हणजे तिथं लाइटिंग शो असतो तो बघायला चाललोय. आता आम्ही फ्रेश वगैरे मस्तपैकी झाली आणि आम्ही जरा रूम बदलली. हा का दादा, एक मिनिट. हा का, हे बघा, ही आमची रूम. आम्ही डायरेक्ट टेरेसला शिफ्ट झालो एकदम. आणि ही आहे उज्जैन नगरी संपूर्ण. आणि आता आपली सगळी पब्लिक, मामा, दादा, सगळी मंडळी आता चालले. हा, कॉरिडॉरला चाललोय. आता आपला रिक्षावाला मगाचाच आलाय तो. चला तर आता जाऊया आपण, रिक्षात बसू आणि तिथून डायरेक्ट कॉरिडॉरला फिरायला जाऊ. चला मंडळी. तर मंडळी तर आपली सवारी आली आहे, आपली इलेक्ट्रिक ई रिक्षा आले. तर आता संपूर्ण पुन्हा एकदा आपण जाऊया कॉरिडॉरला लाइटिंग शो बघायला. तर हे बघा दादा, हाय हाय पब्लिक. तर मंडळी तर आता आपली संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा फिरायला निघालो. आता किती वाजले तर 7 आणि करेक्ट 7:00 म्हणजे 7 वाजलेले आहेत ना. आता आम्ही निघलोय संध्याकाळी. तरी ही बघा संध्याकाळची लगबग दाखवतो तुम्हाला. तर मंडळी हे बघा इकडचं मार्केट आणि संध्याकाळची ट्रॉफिक. इकडे बघा रे, इकडे बघा. खूप ट्रॉफिक लागले आम्हाला, खूप ट्रॉफिक लागले. मुंबई स्टाईल दाखवा त्याला. स्पायडरमॅन मुंबई स्टाईल. चप्पल अलाउड आहे आतमध्ये. तर मंडळी तर आता फायनली आपण कॉरिडॉरला आलेलो आहोत. तर मंडळी तर आपण आता आलो आहोत कॉरिडॉरला. पण इथं असा प्रॉब्लेम आहे का, इथं आपण कॅमेरा यूज करू शकत नाही, म्हणजे प्रोफेशनल कॅमेरा यूज करू शकत नाही. आपला मोबाईलचा कॅमेरा आपण यूज करू शकतो. त्यामुळं आता जरा आपण मोबाईल मध्ये शूट करतोय, त्यामुळे जरा क्वालिटी 19-20 होईल. थोडा ऍडजस्ट करा. आणि इथला व्ह्यू आहे ना, लाइटिंग एकच नंबर. तुम्हाला दाखवतो सर्व मी. हे बघा, हे सगळे आपली मंडळी आहे इथं आणि फोटोशूट चालू आहे. मामा आहे, आदे आहे, सगळी प्रत्येकाची पर्सनल फोटोशूट चालू आहे. मी पण त्याच्यात ऍड होतोय आता. ओके, तर आता असंच पुढं आहे बघायला. तर आता जाऊया आपण. एक नंबर असा व्ह्यू हे तुम्ही बघू शकता, एकदम अतिशय सुंदर. अजून काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आतमध्ये. तर आता बघूया. आपली भीती अजिबात नाही राहिली. एवढी माणसं आहेत, बिंदास बोलतोय, काही फरक पडत नाही. त्याला नाही आपली भाषा समजणार, त्याला आपली भाषा नाही समजत. एकच नंबर ना, कोण काय नाही बोलीत. आता हे कालभैरव आहे आणि इथं काय महर्षी अत्री आणि हे आहे. आणि मंदिर आहे, त्यांचा स्टॅच्यू आहे, श्रीराम पुत्र तर्पण. हे बघा, हे तर त्यांचं आहे. परत इकडं आपण बघितला तर श्रीराम महाकाल दर्शन, एकच नंबर. अशी अप्रतिम तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे आपली सगळी पब्लिक आणि अशी संपूर्ण शेवटपर्यंत लावलेले आहेत. एकच नंबर दिसतात, एकच. आणि हे आहे संदीपनी आश्रम. हे संदीपनी आश्रम आपण दुपारी गेलेलं तेच ना रे? हा, तोच ना. म्हणजे जे आपल्या श्रीकृष्ण इथं, म्हणजे आपले जे श्रीकृष्ण राहिलेले इथं आणि त्यांचं ते आश्रम होतं लहानपणापासून थांबलेले. आणि परत ज्या 64 जे शिकलेले ते तिथंच सांदीपनी आश्रममध्ये शिकलेले. त्याच्यात नृत्य होते, वादन होते, परत हस्तकला म्हणजे काय चित्रकलेला काय सांगू शकतात एवढं आठवत नाही. परत आपले वाद्य होता, परत नृत्य होता. ह्या अशा 64 विद्या त्यांच्यात होत्या आणि ते आश्रममध्ये होते. त्या सांदीपन आश्रम आहे, तिथं गेलो होतो तुम्ही आणि आता तुम्ही त्यांचा बघितला असं. तर आता जाऊया पुढे आपण.
आणि खूप अशी पब्लिक असते इथं फिरण्यासाठी. हे तुम्ही आलास नक्कीच संध्याकाळी या जागेला व्हिजिट द्या, एकच नंबर. आणि इथून अप्रतिम सुंदर असं दृश्य. आणि फोटो बघा, आदेश काढतो आपल्या मोबाईलमध्ये. OnePlus आहेत दोघांचे पण. थोडा एक्सचेंज केला मी कारण की आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज कमी आहे, क्वालिटी सेम आहे, मोबाईल पण सेम आहे, त्यामुळे जरा जाऊया आपण. त्याला फोटोला ठेवलं आहे मी, आहे व्हिडिओवर. वेगवेगळ्या मूर्ती अशा साकारल्या आहेत आणि त्याच्यावर सुंदर प्रतिम आपली लाईट सोडलेली आहे, एकदम भारी दिसतंय. आता पुढच्या दाखवतोय तुम्हाला, तर चला तिकडं पण. तर मंडळी एकदम सुंदर असा दृश्य तुम्हाला परत दाखवतोय मी. हे बघा, तर मंडळी बघा ही एरिया किती आहे. आणि हे तुम्हाला दिसत असेल इथं लाईट शो असतो, पण आता सध्या आपल्या या ओके. तर यो पूर्ण एरिया आहे आणि याच्यापेक्षा अजून पण सगळीकडे तेवढाच पसरलेला हा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. आणि 101 अशी कलाकृती सादर केले, 101 एकदम झकास आहे. तर म्हणजे आपण इथं जेवढा फिरू तेवढाच कमी आहे आणि जेवढा बघू, जेवढा मनाला आवडेल तेवढा पण कमी आहे. इथं अशी येत नाही एक गोष्ट अशी आहे का जी आवडणार नाही. एक नाही एक गोष्ट सगळी आवडणार आहे आपल्याला. बघितलं का असं वाटतं बघतच राहावं. आणि सगळी अशी फोटो काढायला थांबतात. तर इथं सिक्युरिटी गार्ड आहे, त्या सांगतात चालत राहा, एवढे फोटो काढतात सगळी मंडळी. तेव्हा इकडं सगळं आहे, हे बघा. तर मंडळी हे बघा सुंदर असा एरिया, तुम्ही जिकडं फिराल तिकडं तुमचं एकदम मस्त आहे, एकदम कॉन्फरन्स बात करत असं वाटतं बघूशीच राहावं. तर आता दुसरा एरिया दाखवू आपण, चला तिकडे. तर मंडळी तर आता आपण मध्यभागी पोचलो. इथं काय बोलतात ते ह्याला, हा सप्तऋषी म्हणजे 7 ऋषी मस्त असे बसलेले आहेत, त्यांच्या सोबत मूर्ती आहेत, ते तुम्हाला मी दाखवतोय. तर चला अप्रतिम अशा आहेत. तर चला तुम्हाला 7च्या 7ही दाखवतोय. तर चला. तर मंडळी ही आहे पहिली एक, तर मंडळी ही आहे दुसरी, ही मंडळी आहे तिसरी, ही मंडळी आहे चौथी, हे मंडळी आहे 5वी, 6वी आणि मंडळी 7वी. आणि हा आहे मधला स्तंभ, हा बघा शब्द. आणि मंडळी तिकडं लाईट शो आहे, बहुतेक आम्ही जातोय आता तिथं. तर मंडळी आता सुंदर असा लाईट शो आहे, तो तुम्हाला दाखवतो मी. आजा लवकर. अभी का इस दिव्य गाथा में जहां महाकाल और उज्जैन की आभा आलोकित होती है, इस शो के प्रस्तुत करता है उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड। निष्पादक है मध्य प्रदेश पर्यटन। तो प्रस्तुत है महाकाल की शक्ति, उज्जैन की भक्ति।
ब्रह्मांड की सबसे प्राचीनतम कहानियों में से आज हम वो कहानी सुनाएंगे जिसका सृजन पूरे ब्रह्मांड के सृजन से पहले हुआ। तब न देव थे, न असुर, न जीव था, न जंतु, न जल था, न अग्नि, न वायु, न भूमि। समष्टि के शून्य में विराजती एक शक्ति, कालातीत और कालों के नियंता। विधाता भी और विध्वंसक भी, अखंड, अचल, अविनाशी। ये कथा है उस महादेव के महाकाल स्वरूप की, जो सृष्टि के आरंभ भी हैं और काल के आगमन भी हैं। वे ही काल के सृजन करता और नियंत्रण करता भी हैं। निर्विकार होते हुए भी अपनी माया से विराट विश्व का आकार धारण करने वाले महाकाल, मेरुगिरी को धनुष और भगवान विष्णु को बाण बना दैत्यों के 3 पुरों का नाश करने वाले महाकाल। वो महाकाल जो तीनों लोकों में विद्यमान सभी शिवलिंगों में प्रधान है। वो महाकाल जिनके त्रिशूल की तीनों नोकों से काम, क्रोध और लोभ पर नियंत्रण होता है, जिनके मस्तिष्क पर चंद्र शीतलता का प्रतीक है और जिनकी सवारी नंदी के 4 चरण सत्य, दया, दान और तप का चिन्ह है। तर मंडळी हे बघा आपल्या कार्तिकेय भगवान प्रभू हे बघा। त्रिपुररा संवाद, त्रिपुरराशी शिव, त्रिपुरांतक शिव। तर मंडळी ही बघा जागा एकदम अप्रतिम सुंदर अशी। एवढं बारीक मंदिर मंडळी इथं आतमध्ये तलाव आहे आणि त्याचा लुक बघाल ना तुम्ही एकच नंबर। आणि आतमधला बघ पहिला दाखवतो ना। हे बघा गाइस एकच नंबर सगळा व्ह्यू आहे। हे बघा आणि इकडे तलाव आहे, तिकडे बघा एकदम तलावाच्या गोल गोल बघा एकदम आणि सुंदर असा देखावा आपल्याला बघायला भेटेल प्रत्येक ठिकाणी। तर मंडळी तर बऱ्यापैकी आमचा आता तर जो फिरायला आलो होतो तो बऱ्यापैकी बघितला आहे आम्ही आता। तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतोय, जिथून एंटर केलेलं तिथूनच एक्झिट आहे, बाकी दुसरीकडून नाही। त्यामुळे आता परत आम्हाला एवढा चालत जायला लागणार आहे। तर चला तर मंडळी, तर आता सगळी मंडळी चालले आपले बाहेर, म्हणजे आताचा प्रवास सगळा झालेला आहे। आपण हा रूमला जाऊन आम्हाला चेंजर काम आहे, डाटा ट्रान्सफर करायचा आहे, कारण उद्याचा दिवस पण डेंजर आहे। थांबा गाडी बघून जा।
अरे रिवर्स धूम चाले. तर आता आपल्याला डाटा ट्रान्सफर करायचा आहे, त्यामुळे थोडा जागायला लागेल, कारण की उद्या पण हे GB राहिली पाहिजे मंडळी. तर आता आम्ही तिकडून फिरून मस्त जेवण पिऊन आलेलो आहोत ना. आता आम्ही परत हॉटेलला आलो आहे. तर मंडळी तर आता वरती जाऊन काय झोपणारच हे सगळे मंडळी. तर आता आपण इथंच स्टॉप करूया आणि आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या. चला मंडळी.